आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या आरोपींना येरवडा तपास पथकाकडून जेरबंद करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगून गुन्हे करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर सूचनांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांनी देखील सदरबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस शिपाई अमोल गायकवाड व पोलीस शिपाई विशाल निलख हे दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वाडिया बंगल्याजवळ येरवडा पुणे येथे 2 इसम अग्निशस्त्र विक्रीसाठी येणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके, पोलीस हवालदार तुषार खराडे, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन 2 संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक पिस्टल व एक राऊंड मिळून आले. त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता प्रवीण विकास कसबे व 29 वर्षे राहणार आंबेगाव कात्रज पुणे व प्रतीक दादासाहेब रणवरे वय 25 वर्षे राहणार येवलेवाडी पुणे असे असल्याचे सांगितले. याबाबत दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 104/2025 भारतीय हत्यार कायदा 325 महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम 37(1) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण 30,000 रुपये किमतीचे एक पिस्टल व एक जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक गुन्हे स्वाती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके, सर्वेलन्स अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण गुटे, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी केली आहे.